आत्ताच्या घडीची सर्वात मोठी बातमी, शरद पवारांनी उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजप सोबत जाणार असल्याचा दावा एका बड्या नेत्यानं केला आहे। राजकारणात कधी काय होईल सांगता येत नाही। मागील 5 वर्षात राज्याच्या राजकारणात तर अनेक अविश्वसनीय घडामोडी पाहायला मिळाल्या। अशातच प्रहार संघटनेचे प्रमुख आणि माजी राज्यमंत्री बच्चू कडू यांनी मोठा दावा केला आहे। त्यांच्या या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे। बच्चू कडूंनी देशात मोठी उलथापालट होण्याचा दावा केला आहे। शरद पवारांनी उद्धव ठाकरे हे लवकरच केंद्रात भाजप सोबत जाणार असल्याचा दावा त्यांनी केला आहे। या दाव्यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे। राज्याच्या राजकारणात आणि विशेष महाविकास आघाडीत कोणता भूकंप होणार का अशी चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे। ज्या पद्धतीने नितीश कुमार आणि चंद्रबाबू नायडू हे 1-2 विधेयक पास करण्यासाठी भाजप सोबत थांबले आहेत, ते गेल्यानंतरची सोय सध्या भाजप बघत असून त्यात शरद पवारांची राष्ट्रवादी आणि उद्धव ठाकरेंची शिवसेना यांचा प्रामुख्याने विचार करत आहे। कारण या दोन्ही पक्षाकडील खासदारांची संख्या पाहता संजय राऊत यांनी केलेले वक्तव्य हेच दाखवत आहे। आता पुन्हा आपल्याकडे सत्ता येणार असल्याने कोणी पक्ष सोडून जाऊ नये हाच संजय राऊत यांचा प्रयत्न आहे, असंही बच्चू कडू यांनी सांगितले। एकनाथ शिंदे आणि अजित पवारांची गरज सध्या भाजपसाठी संपलेली आहे। भाजपची मोगलाई नीती आहे, त्यामुळे जो त्यांच्यापासून लांब जातो त्यांना ते कापून टाकतात, हीच भाजपची नीती आहे असं म्हणत बच्चू कडू यांनी भाजपवर जोरदार टीका केली आहे। जर मंत्री भ्रष्टाचाराबाबत उघड बोलत असतील तर त्यांचे अभिनंदन केले पाहिजे, असा टोलाही यावेळी बच्चू कडू यांनी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना लगावला। एकनाथ शिंदे यांच्या नाराजीबाबत देखील बच्चू कडू यांनी भाष्य केलं। कडू म्हणाले की जेव्हा ते नाराज असतात तेव्हा ते आतून खुश असतात आणि जेव्हा ते खुश असतात तेव्हा ते नाराज असतात, अशी प्रतिक्रिया बच्चू कडू यांनी दिली आहे।